मुंबईच्या पवई विभागात काल 17 मुलांना आणि काही ज्येष्ठ नागरिकांना एका रोहित आर्य या आरोपीने बंदिस्त केले होते. त्याच्यामधील मंगल पाटणकर हे सध्या आपल्यासोबत हॉस्पिटलमध्ये, निराली हॉस्पिटलमध्ये ते सध्या ॲडमिट आहेत. ताई काय सांगाल? तुम्ही थेट कोल्हापूरवरनं इकडे आला होतात. त्यांनी ऑडिशनच्या नावाखाली तुम्हाला बोलून घेतलं होतं. तुमची नात देखील होती. नक्की काय सगळा प्रकार घडला? तुम्ही इथे ऑडिशनला तुम्हाला इथे बोलवलं होतं, नक्की काय आहे? ऑडिशनला बोलवलं आणि 2 दिवसांनी बोलले की शूटिंग करायचे. शूटिंग करायचं म्हणून चांगली बोलत होता ते रोहित. आणि काल काय केलं त्यानं, वेगळाच प्रकार केला. आम्हाला सगळ्यांना एका रूममध्ये ठेवलं. म्हणलं आम्ही ऑडिशन हे करते, शूटिंग करणार आहे. म्हणजे आईवडिलांचं शूटिंग करणार आहे. म्हणजे मुलांना पकडलं, हे रडतेत, असं शूटिंग करायचं बोलला. तुम्हाला ऑडिशनच्या नावाखाली इथे बोललो. तुम्ही कुठून कुठून ऑडिशनच्या आला होतात? कुठून राहायला कुठे आहात तुम्ही? ऑडिशनला कुठून आला होतात? आणि तुम्ही कोणाच्या मार्फत इथे ऑडिशनला आला होतात? शाळेतर्फे कुठच्या शाळेने इथे ऑडिशनला पाठवलं होतं? कोल्हापूरच्या शाळेत होती नाच. त्यांनी पाठवलं. मग आम्ही विश्वास ठेवला की शाळेकडून आले म्हणून आम्ही तयार झालो, विश्वास ठेवला. आणि ह्याला ठाण्याला आलो, ठाणे मुलाकडे राहिलो. आणि रोज ऑडिशनला येत होतो आम्ही इकडं. आणि त्यानं परवापासून नाटक केलं की मुलांच्या आईवडिलांचं शूटिंग करायचं. म्हणजे सर्वप्रथम मुलांना इथे ऑडिशनला बोललं होतं. 2 दिवसापूर्वी त्याने मुलांच्या आई-वडिलांना देखील ऑडिशनला बोलून घेतलं. मुलांच्या आई-वडिलांना जेव्हा शूटिंग घेतलं त्याने. मुलांच्या आई-वडिलांचं पण शूटिंग घेतलं, पण ते जेव्हा मुलांच्या आई-वडिलांना बोलवलं, तेव्हा तो साधारण वागत होता का थोडासा? नाही, चांगला वागत होता. म्हणजे एकदम त्यांना खायला द्यायचं, चॉकलेट द्यायचं, बिस्किट. आईवडिलांची सेवा करायची, म्हणजे चहा पाणी द्यायची. सगळं चांगलं बोलत होता. आणि आम्हाला हॉलमध्ये पण बसवलेलं रोज. आणि काल कुणालाही ठेवलं नाही त्याने हॉलमध्ये. काल जो प्रकार घडला, तुम्ही तेव्हा थेट तुम्ही आतमध्ये हॉलमध्येच होता. नक्की रोहित आर्याने नक्की काय म्हणजे कशा प्रकारे बंदिस्त केलं? नक्की काय केलं? तुम्ही होता समोर, काय सांगाल? आजी, तुम्ही आणि मुलं एका रूममध्ये बसा म्हटलं मला, बाहेर बसू नका. सगळे रोज बाहेर बसायचे. तर सगळ्यांना एका रूममध्ये आतमध्ये पाठवलं. आणि आईवडिलांना पाठवलं की बाहेर तुमचं शूटिंग घ्यायचं आहे. आणि गेटला ना त्यानं लॉक केलं, 2 लॉक लावले शटरला. आणि मुलांना आणि मला ठेवलं त्या रूममध्ये. म्हणजे तुम्हाला आणि मुलांना एका रूममध्ये बंदिस्त केलं. त्याच्यानंतर तुम्ही कशा प्रकारे बाहेरच्या लोकांशी संवाद साधला? तुम्ही म्हणजे आरडाओरड केली, जेव्हा पोलीस आले? एवढं आम्हाला माहीत नव्हतं. मग काय मुलं ना वरती नेले त्याने, शूटिंग करायचे म्हणून. वरती शूटिंग आहे चला, असं लपून लपून पळायचं. असं करत करत पहिल्या माळ्यावर घेऊन गेला. मग थोडी मुलं राहिली ना, मग आले आणि मला म्हटले की तुम्ही आजी जावा वरती. थोडी राहिली होती, किती 8 मुलं राहिली होती. त्यांना घेऊन मी वर गेले. मला की पाठवलं वरती त्याने. आणि मग ते एका रूममध्ये बसलो आम्ही. बराच वेळ बसलो. आणि खालून ना आईवडिलांचा रडायचा आवाज आला. असे लोळत होते, कोण कोण बेशुद्ध पडले, असे मुलांच्या आईवडिलांचं चालले. म्हणजे तुम्ही जेव्हा आतमध्ये होता तेव्हा हा सगळा प्रकार खाली घडत होता. मग आता त्याच्यानंतर जेव्हा पोलीस किंवा क्राईम ब्रांचची मुंबईची टीम तिथे दाखल झाली, तेव्हा नक्की आतला प्रकार काय घडला तुम्ही बघितलं का? आतला प्रकार हाच घडला की मुलं रडायला लागले, काय चाललंय. तर मी त्यांना समजवलं. नाही, अगोदर मी काय केलं, मुलीला फोन केला. म्हटलं काय चाललंय, सगळे का रडताय तुम्ही, असं. माझ्याकडे फोन होता, मी केला मुलीला फोन माझ्या. तर ती बोलली की असे अशी मुलं गायब केले त्याने आणि खंडणी मागते, 1 कोटी द्या, असं प्रत्येक मुलाला म्हणते. असं आणि 4 मुलं त्यानं वर घेऊन बसलेला, असं सांगितलं मुलीने मला. ते आर्य आहे ना, त्याने वर बसलाय असं सांगितलं. आणि मग दुसरा सर याचा, तो एक दाढीवाला होता काळ्याला, तो आला आणि म्हणायचा की चला एक एक मुलाला घेऊन जायचं. ते पण सामील आहे त्याच्यात. म्हणजे एकूण रोहित आर्यासोबत तुमचं म्हणणं असं की अजून काही त्याच्यामध्ये सामील असतील? भरपूर आहेत. आणि एक मुलगी आमच्या सोबत बसवली त्याने, प्रियांका म्हणून. ती पण त्याची सादर होती का? आहे. असे बरेच लोक आहेत त्यांचे.
ते काळा सर होता ना, ते ऑडिशन घेत होता, शिकवत होता मुलांना. काय काय शिकवायचं ते पण एका रूममध्ये 4 दिवस असं चाललेलं. दोघंच एकमेकावर बरोबरनं थोडं थोडं गपचूप बोलायचे. म्हणजे आले ना हॉलमध्ये की हळूहळू बोलायचे काय काय. म्हणून मला शंका आहे की तो पण आहे त्याच्यात. जर पाहायला गेलं तर मुंबई पोलीस जेव्हा आतमध्ये घडली तेव्हा तुम्ही बघितलं का मुंबई पोलीस आणि जो रोहित आर्य आरोपी होता त्यांच्यामध्ये नक्की काय संवाद झाला, कशा प्रकारे संवाद झाला? ती नाही खाली चाललेलं त्यांचं ना. म्हणजे पोलीस लोक आली, ते दारच उघडत नव्हता मुलांना घेऊन बसल्याला. मग त्यांनी दार तोडलं पोलिसांनी. पोलिसांनी दार तोडलं. थांबा नंतर मग ते दार तोडलं. दार तोडून आतमध्ये आले ते पोलीस. आणि ते वरती होता ना मुलांना घेऊन. मग तिकडं जाऊन त्यांनी काय काय केलं ते काय मी बघितलेलं नाही. आम्ही खाली होतो. आणि मग मुलांच्या आईवडील होते ना, रडत होते म्हणून मी फोन करून सांगितलं की सगळी बरी आहेत. आणि मी असं दाखवलं त्यांना, आईवडिलांना. आणि फोन केला मुलीला की सगळी सुखरूप आहेत, रडू नका, का रडताय, माझ्याजवळ आहेत मुलं सगळी, असं सांगितलं मी. धन्यवाद आमचे भाषित केल्याबद्दल. आपल्यासोबत त्यांचे जावई देखील आहेत. तुम्ही देखील त्याच रूममध्ये होता जिथे ही घटना घडली, रोहित आर्य आणि काही मुलं? मी बाहेर होतो, ह्या आत होत्या. मी, माझी मुलगी आणि ह्या आत होत्या सगळ्या. आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर केलेलं तिने, गेटच्या तिथे गेट कुलूप लावलेलं तिने, म्हणजे लॉक करून तिने आम्ही बाहेर होतो, बाहेर थांबलेलो आम्ही सगळी. जेव्हा तुम्हाला कळलं की आतमध्ये एक विचित्र प्रकार, नंतर कळालं मग की हे चालू होतं की ते म्हणत होते की अजून शूटिंग चालू आहे, शूटिंग चालू आहे. पण नंतर आम्हाला त्यांनी हे सांगितले की असं असं हे झाले म्हणून. मग आम्ही तिथं मग पोलीसवाल्यांना सगळ्यांनी हे करून चालू केले सगळं. मग पोलीस सुद्धा म्हणाले की लगेच काय ॲक्शन घ्यायला नको, कारण लहान मुलं आहेत, त्यांना धोक्यात व्हायला नको, आपण हळूहळू करूया. मग त्यांनी सुद्धा, पोलिसांनी पण त्यांना किती सांगितलं ते, म्हणजे रोहित यांना की बाबा तुम्ही असं करू नका, हे करू नका, तुमचं काय असेल ते सांगा. त्यांनी ते काय ऐकायलाच गेले. मग त्यांनी ॲक्शन घ्यायला चालू केली. तुमची मुलगी देखील या ऑडिशनला आलेली होती. तुम्ही थेट कोल्हापूरवरून इकडे आला. तुम्ही कोणाच्या मार्ग म्हणजे स्कूलच्या, आम्हाला स्कूलतर्फे आलेलं ऑडिशन आलेलं स्कूलतर्फे. आणि स्कूलने सांगितले की आम्हाला असं असं आहे, तुम्ही या, हे करू. आणि माझी मुलगी नारायणी ती चाइल्ड आर्टिस्ट आहे. ती संत गजानन महाराज डॉक्टर हेडगेवार, तिचा पिक्चर मूवी झाला आहे तुळजा भवानी. ही सगळं सिरियलमध्ये आणि पिक्चरमध्ये ती करते सर. त्यामुळे आम्हाला पण हे वाटले की आता तिचं, ते म्हटले की इथं तारक मेहताचा आता सिरियल आहे ना, तारकमध्ये सिरियल होती, आता त्यांनी मूवीज काढलाय, 4th मूवीज काढलाय म्हटले तिचं. आणि तुम्ही या म्हटले. आणि ऑडिशन आम्ही तिथं कोल्हापुरातच दिलेलं. ऑडिशन दिल्यामुळे आम्ही ते आम्हाला या म्हटले, तुमचं झाले सिलेक्शन. मग आम्ही निघून आलो इकडं. मग सिलेक्शन झाले, मग रोज त्यांचे ते हे ॲक्टिव्हिटीज, म्हणजे हे त्यांचे खेळ, ते जे सगळे चालू झाले रोज. मग त्यातनंच सांगत केली की आता डिसेंबरमध्ये आता आपण शूटिंग चालू करणार आहे आम्ही. आणि तुम्हाला आम्ही कालच, परवा दिवशीच आम्ही निघून झालेलो. झालं म्हटलं सर, आम्ही निघतो म्हटलं. कारण 26 तारखेला सुरू झालेलं आणि 29 तारखेला त्यांचं संपलेलं सगळं. मग 29 तारखेलाच आमचं संपलेलं सगळं. म्हणजे आम्ही मग सरांना म्हटलं आम्ही निघतो आता, आमचं झाले. तर ते म्हटले नाही, अजून तुमचे थोडे डायलॉग राहिल्यात अजून नारायणीची थोडे. आणि ते तुम्ही ते हे कंप्लेंट करूया म्हणजे काल, आणि तुम्ही संध्याकाळी निघून जावा म्हटली. आणि डायरेक्ट मग डिसेंबरला शूटिंग हे करूया म्हटली डिसेंबर. मग त्यामुळे आम्ही काल राहिलो. नाही तर आम्ही, आणि जे एक्झिट झालेली की नाही ते परवा दिवशीच निघून गेले सगळे. हो, मग आम्हाला त्याच्यामुळे आम्ही काल राहिलो. नाही तर आम्ही परवा दिवशीच निघून गेलो असतो सगळे. असं नक्कीच जर पाहायला गेलं तर रोहित आर्या याने 17 मुलांना इथे बंदिस्त केलं होतं ऑडिशनच्या नावाखाली. मात्र रोहित आर्या ह्याचा मुंबई पोलिसांच्या चकमकीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना आहे ती आता समोर आलेली आहे. कॅमेरामॅन रोहितसह मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.